त्याच्या अगोदर हे सर्व महात्म्य आपल्या जीवनामध्ये ज्ञानरूपानं प्राप्त होण्यासाठी, या ज्ञानाचा आपल्या शरीरावर परिणाम होण्यासाठी, या ज्ञानरूपी औषधाला आपल्या शरीरामध्ये गुणरूपाने प्राप्त करून घेण्यासाठी शरीराची शुद्धता करणं गरजेचं आहे. बरेच जण सतत रात्रंदिवस देवदेव करतात, पण या जीवाला सुखच नाही. बऱ्याच जणांनी प्रश्न केला, महाराज आम्ही रात्रंदिवस ही कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, पारायण करतो, शिवपाठ करतो, तरी सुद्धा या जीवाला सुख का लागत नाही? तरी सुद्धा हा जीव असमाधानी का आहे? या जीवाला समाधान का नाही? हे ज्ञान आम्हाला औषध रूपानं, या ज्ञानरूपी औषधाचा गुण का येत नाही, असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. आम्ही एवढं चांगलं वागून देव आमच्याच वाट्याला दुःख का देतं? देवाचा न्याय असाच आहे बरं का. देव चांगल्याच्याच वाट्याला दुःख देतो, संकट देतो. आणि देवाचा न्याय पहा, देव त्याच व्यक्तीला दुःख देतो, त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट निर्माण करतो ज्या व्यक्तीमध्ये ते दुःख आणि संकट पचवण्याची ताकद आहे. तुम्ही कितीही त्या ठिकाणी प्रयत्न करा, विजय हा सत्याचाच होणार आहे. चांगल्या माणसांना देवाची साथ असते, वाईट माणसांना माणसाची साथ असते. वाईट माणसांना लगेच आनंद प्राप्त होतो, लगेच सुख प्राप्त होतं, पण ते चिरकाल टिकणारं नसतं. काही क्षणात ते सुख निघून जातं, पण चांगल्या माणसांना थोडा वेळ लागतो. पहिल्यांदा त्रास आहे, पहिल्यांदा परीक्षा आहे, पहिल्यांदा संकट आहे, पण काही वेळानंतर का होईना भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानं या दुःखी असलेल्या जीवाला संकटातून मुक्त करून सुखाची आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारा भगवान शिव परमात्मा आहे. चांगल्या लोकांसोबत नेहमी देव असतो. सब्र का फल मीठा होता है, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. विजय हा सत्याचाच होणार, थोडा धीर धरा. देव काय करतो माहिती आहे का? तुम्हाला त्रास दिलेल्या व्यक्तीचा संहार नाही करत, तुम्हाला त्रास दिलेल्या व्यक्तीच्या बुद्धीचा, वाईट विचाराचा परीक्षा घेऊन संहार करतो आणि शेवटला तुम्हाला विजय प्राप्त करून देतो. हा देवाचा न्याय आहे, हा देवाचा न्याय आहे. देवाला दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात, वाईट ही आणि चांगली आहे. वाईट लोकांना देव मारून टाकत नाही, वाईट लोकांच्या वाईट बुद्धीचा परीक्षा घेऊन देव त्या ठिकाणी नायनाट करत असतो. आणि चांगल्या व्यक्तीला पहिल्यांदा त्रास देतो, पण उशिरा मिळालेला विजय, विशिरा मिळालेलं सुख शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासोबत राहतं. म्हणून चांगल्या माणसानं देवावरचा विश्वास कदापि सोडायचा नाही. ज्या दिवशी तुम्ही देवावरचा विश्वास तोडाल, त्या दिवशी तुम्ही हे जीवन नष्ट केलं असं म्हणायला काही हरकत नाही. आयुष्याचा नाश झाला, दास म्हणे वाया गेला. देवावरचा विश्वास आपला कदापि मोडला नाही पाहिजे. देवावर दृढ विश्वास असावा. अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी. देवाचा आपल्यावर विश्वास बसावा, अशी भक्ती आपल्या हातून घडावी. असा विश्वास देवाचा आपल्यावरती बसावा की या जीवाला कितीही दुःख दिलं तरी हा माझी भक्ती करायचं सोडत नाही, हा माझी पूजा करायची सोडत नाही. देवाला एक दिवस तुमचा हेवा वाटावा आणि देव तुम्हाला भेटण्यासाठी यावा, गुप्त रूपाने यावा आणि तुमच्या दुःखाचं, तुमच्या संकटाचं निवारण करावं. मी म्हणेन, या जीवाला आजपर्यंत सुख का लाभलं नाही? तर प्रथम आपलं शरीर शुद्ध झालं नसल्यामुळं या ज्ञानरूपी औषधाचा परिणाम आपल्यावरती झाला नाही. मी म्हणेन, मंदिरात यायची अजिबात गरज नाही, कथा ऐकायची अजिबात गरज नाही, कीर्तन ऐकायची अजिबात गरज नाही, पूजा पाठ करायची अजिबात गरज नाही. हे सगळं करण्या अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी आहात
त्या ठिकाणी या शरीरानं देवाची पूजा करायला शिका. प्रथम शरीर शुद्ध करायला शिका. पासून बनलेलं हे शरीर आहे. या पंच ज्ञानेंद्रियानं आपल्याला भगवंताची पहिल्यांदा शरीरानं पूजा करायची आहे. मंदिरात यायचंय का? नाही. कथेला यायचंय का? नाही. देवाचा आणि आपला अजिबात काहीही संबंध राहिला नाही. आता आपल्या शरीराशी संबंध राहिला आणि शरीरानं पहिल्यांदा आपण शुद्ध व्हायला सुरुवात करू. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान आहे, डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, हात आहे, पाय आहे, मन आहे. या सगळ्या गोष्टींना आपण पहिल्यांदा देवपूजा करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आहे डोळे. या डोळ्यानं काय करावं हो? काय करावं? या डोळ्यानं मन्मथ माऊलींनं जे आपल्याला आचरण शिकवलं ती कृती पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला या डोळ्यांनी करायचं आहे. या डोळ्याचं रूपांतर दृष्टीमध्ये व्हावं. डोळे तर कुत्र्या मांजराला सुद्धा आहेत, पण या डोळ्याचं रूपांतर दृष्टीमध्ये व्हावं. आणि या डोळ्यानं पहिल्यांदा मंदिरात येऊन देवाला पाहण्या अगोदर तुम्ही जिथं आहात तिथं शरीरानं पहिली पूजा करा. या डोळ्यानं प्रत्येक माता माऊलीमध्ये जगतजननी जगदंबा मातेचं स्वरूप, प्रत्येक पुरुषामध्ये भगवान शिवाचं स्वरूप पाहावं. पहिली पूजा, पहिली भक्ती तिथंच प्राप्त झाली. मंदिरात येऊन डोळ्यानं देवाला पाहायची गरज नाही. प्रत्येक जण म्हणतात या कलियुगामध्ये माता माऊलीच्या डोक्यावर पदर असावा. प्रत्येक जण म्हणतात माता माऊलीच्या डोक्यावर पदर असावा, पण संत विचार म्हणतात पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आदर असावा. पाहणाऱ्यांच्या डोळ्यात जर आदर असेल तर पदर घेतलेला असो किंवा नाही घेतलेला असो, त्या प्रत्येक स्वरूपामध्ये या डोळ्यानं आपल्याला त्या मातेमध्ये जगत जगनी जगदंबा मातेचं स्वरूप दिसणार आहे. अहो, संतांनी प्राण्यामध्ये देव पाहिला, संतांनी प्राण्यामध्ये देव पाहिला. तुम्ही आम्ही माणसामध्ये देव पाहायचा आहे. लक्षपूर्वक ऐका. श्री संत मन्मथ माऊलींनी कपिलधारमध्ये समाधी लावली. समाधी महास्थळी सर्प व्याघ्रांची जाळी, निर्वैर श्वाप देहो समदृष्टीने न्याहाळी, आरती शिवराजा. माझ्या मन्मथ माऊलीनं कपिलधारमध्ये समाधी लावली. डोळे मिटून जप सुरू होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. किती जणांनी माझ्याबरोबर ओम नमः शिवाय म्हणलं? हातवरी करा. सगळ्यांनीच म्हणलं का? इमानदारीनं बरं का, तुमच्या आईची शपथ आहे. आता मात्र हात खाली झाले. बाकीच्यांचं काय बिघडलं असतं का? एक वेळा ओम नमः शिवाय म्हटल्यानंतर कैलासामध्ये जागा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. माझ्या मन्मथ माऊलींचा जप सुरू असताना माझ्या माऊलींच्या समोर वाघोबा, सिंहोबा, नागोबा, हरिणी, गाय, पशुपक्षी आहे की नाही, ससा, असे अनेक पशुपक्षी प्राणी माझ्या माऊलीच्या समोर येऊन बसले आणि वाघानं डरकाळी दिली. वाघानं डरकाळी दिल्याबरोबर माझ्या माऊलीची दृष्टी उघडली आणि पाहिलं तर काय, समोर कोण होतं? वाघोबा आहे, सिंहोबा आहे, नागोबा आहे. आता समोर वाघ पाहिल्यानंतर माझे माऊली उठून पळून गेले का? नाही 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 नाही. माझ्या माऊलीनं
ही दृष्टी वाघाच्या डोळ्यामध्ये समरस केली आणि काय केलं? समदृष्टीने न्याहाळी. वाघाला वाघ म्हणलं का? नाही, वाघामध्ये माझ्या माऊलीनं शिव पाहिला आणि वाघाची डोळे आणि माझ्या माऊलीची दृष्टी एकरूप झाली आणि वाघ सुद्धा माझ्या माऊली बरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वाघ सुद्धा माझ्या माऊली बरोबर ओम नमः शिवाय म्हणू लागला. म्हणूनच फोटो काढणाऱ्याला फोटो काढू दिला बरं का. नाहीतर फोटो काढणारा तिथं गेला असता, वाघानं एखादी डरकाळी दिली असती तर आपल्याला फोटो मिळाला असता का? नाही. म्हणून माझ्या मनमत माऊलींनी प्राण्यामध्ये शिव पाहिला, तुम्ही माणसामध्ये शिव पहा. या डोळ्यानं पहिली भक्ती करा. प्रत्येक माता माऊलीमध्ये, प्रत्येक पुरुषामध्ये शिव पार्वतीचं स्वरूप पहा. खरा शिवभक्त कोण आहे? खरा महात्मा बसवेश्वर माऊलींचा अनुयायी कोण आहे? तर त्याच्यासाठी शिवपुराण सांगता आहे. समोरून येणारी स्त्री माझी आई, समोरून येणारी मुलगी माझी बहीण, ही भावना ज्याच्या अंतःकरणात आहे तोच खरा शिवभक्त आणि तोच खरा महात्मा बसवेश्वर महाराजांचा अनुयायी आहे. मग या डोळ्यानं आपल्याला आता देवाला बघायचं नाही आहे. या माणसामध्ये देव पहा. पहिली पूजा, पहिली भक्ती तिथं प्राप्त होणार आहे. दुसरी भक्ती आहे, या हातानं काय करावं? 2 कानपाडी लावावं का? असंच का? नाही. या हातानं भगवंताच्या नामामध्ये टाळी वाजवण्या अगोदर देवाचा आपला काही संबंध नाही. शरीरानं पूजा करू लागलो आपण. या भगवंताच्या नामामध्ये टाळी वाजवण्या अगोदर जो भुकेला आहे, जे गोरगरीब आहेत, त्यांना या 2 हातानं घास भरवा. भगवान शिवाला नैवेद्य दाखवल्याचं पुण्य तिथं तुम्हाला प्राप्त होईल. भगवंताच्या नामामध्ये टाळी वाजवल्याचं पुण्य तिथं प्राप्त होईल. दुसरी पूजा, दुसरी भक्ती तिथं होईल. मंदिरात येऊन टाळ्या वाजवायची अजिबात गरज नाही. तिसरी भक्ती आहे, या मुखानं काय करावं? 2-4 शिव्या देऊन मोकळं व्हावं का? कसं? या मुखानं भगवंताचं नाव घेण्या अगोदर जो व्यक्ती वाईट मार्गाला चाललेला आहे, जो व्यक्ती धर्म सोडून अधर्माने वागतो आहे, चांगल्या व्यक्तीनं तिसरी पूजा आपल्या शरीरानं व्हावं याच्यासाठी या मुखानं वाम मार्गानं चाललेल्या व्यक्तीला उपदेश करून, चांगला उपदेश करून त्या व्यक्तीला मार्गात आणावं. भगवंताचं नामस्मरण या मुखानं केल्याचं पुण्य तुम्हाला तिथं मिळेल. तिसरी भक्ती आणि तिसरी पूजा तिथंच होईल. मंदिरात येऊन नाम घ्यायची काहीच गरज नाही. चौथी भक्ती आहे, या पायानं काय करावं? 2 लाथा घालाव्या का? नाही. पायी पदयात्रा करण्या अगोदर या पायानं जो संकटामध्ये सापडलेला आहे त्या व्यक्तीच्या मदतीला या पायानं टक 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 धावून जायचं आणि संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करायचं. पायी पदयात्रा केल्याचं पुण्य तुम्हाला तिथं मिळेल. चौथी पूजा, चौथी भक्ती तिथंच घडेल. पायी पदयात्रा करायची अजिबात गरज नाही. 5वी भक्ती आहे, शेवटची भक्ती. या मनानं काय करावं? भगवंताला आठवण्या अगोदर, भगवंताचं स्मरण करण्या अगोदर या मनानं इतरांचं चांगलं व्हावं, परिवाराचं, भावकीचं, मित्राचं, मैत्रिणीचं अगोदर चांगलं व्हावं आणि मग माझं भगवान चांगलं करेल हा विचार या मनानं करावं. त्यावेळेस 5वी भक्ती त्याच ठिकाणी होईल. त्याच ठिकाणी 5वी पूजाचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. महाराज 4 पूजा आम्ही करू, पण 5वी थोडी अवघड आहे. या मनानं दुसऱ्याचं चांगलं झालेलं बऱ्याच जणांना जमत नाही, आहे की नाही? बरेच कलियुगामध्ये लोक दुःखी आहेत. त्याचं कारण एक आहे, स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत, दुसऱ्याचं सुख पाहून त्यांच्या मनाला दुःख होतं. नेहमी भगवान शिव परमात्मा म्हणतात, जो व्यक्ती दुसऱ्यासाठी जगायला सुरुवात करतो
त्या व्यक्तीसाठी माझा महादेव जगतो. म्हणून जो व्यक्ती इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतो, माझा भगवान शिव परमात्मा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. हे त्रिवार सत्य आहे. म्हणून दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत जगासाठी जगले, माणसाने सुद्धा जगासाठी जगलं पाहिजे. स्वतःसाठी तर कुणीही जगतं, स्वतःसाठी तर कुणीही करतं, पण ज्यावेळेस देवा अगोदर सगळ्यांचं चांगलं कर, सगळ्यांना मोठं कर, हा विचार ज्याच्या जीवनामध्ये आहे, भगवान शिव परमात्मा त्याला ऑटोमॅटिक मोठं करायला सुरुवात करतो. अगोदर तुम्ही आपल्या सोबत असणाऱ्यांना मोठं करण्यासाठी प्रयत्न करा. न मागता भगवान शिव परमात्मा हळूहळू तुम्हाला मोठं करत असतो. भगवंताने आपल्याला जे पद दिलं, हा मानव जन्म दिला, तो या 5 ज्ञानेंद्रियानं भगवान शिवाची भक्ती करण्यासाठी दिलेला हा मानव जन्म आहे. म्हणून या मनानं अगोदर इतरांचं चांगलं व्हावं हा विचार करावा, आहे की नाही. अन्यथा असं होऊ नये. एका आजीबाईचं 8 महिन्यापासून पोट दुखत होतं म्हण. 8 महिन्यापासून. किती माय? 8. मग तिनं भरपूर दवाखाने केले, भरपूर उपचार केला, भरपूर गोळ्या खाल्ल्या, पोटच दुखायचं कमी होत नाही. म्हणून तिला कळालं महाराज भविष्य बघतात, काहीतरी आपण उपाय महाराजांकडून घ्यावा. म्हणून कथेला आली. कथा झाल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हणाली, महाराज माझं गेल्या 8 महिन्यापासून पोटच दुखू लागले. मी म्हणलं तुमचं पोट दुखायले त्याला महाराजांनी काय करावं. मी म्हणलं थोडंसं जावा लातूरमध्ये जाऊन चांगल्या डॉक्टरांना दाखवा. महाराज लातूरला जाऊन डॉक्टरांना दाखवलं, पण काही केल्या उपाय होत नाही. मग मी म्हणलं थोडंसं पुढे सोलापूरला जावा, तिथं सोनोग्राफी करा, पोटात काही आजार झालाय का बघा. महाराज सोनोग्राफीही केलं, त्याच्यामध्ये सगळं नॉर्मल येतंय, पण पोट दुखायचं काही कमीच होत नाही. मी म्हणलं मग अँटिबायोटिक गोळ्या सलाईन. महाराज ते सगळं झालं, पोट दुखायचंच कमी होईना. मग मी शेवटचे 2 उपाय सांगितले आयुर्वेदिक. अर्धा लिंबू कापा, त्याच्यावर सोडा टाकून पिऊन बघा. महाराज असे छोटे मोठे उपाय भरपूर झाले, कमीच होत नाही. मी म्हणलं टी व्हीमध्ये एक ॲडव्हर्टाईज दाखवतात, 5 रुपये से पेट सफाई. कोणती पुडी? हां, इनो पुडी पिऊन बघा. महाराज असे छोटे मोठे उपाय भरपूर झाले, काहीतरी नवीन उपाय सांगा ना. त्यावर महाराजांनी प्रश्न विचारला, अँटिबायोटिक गोळ्या घेऊन पोट दुखायचं कमी होत नाही, सलाईन लावून कमी होत नाही, आयुर्वेदिक उपचार करून होत नाही. मग आजीबाईला प्रश्न विचारला, आजीबाई नेमकं तुमचं पोट केव्हापासून दुखू लागले. आजीबाईनं सांगितली, महाराज काय सांगू, गेल्या 8 महिन्याखाली दिवाळी होती. दिवाळीच्या सणाला माझ्या गंगा नावाच्या मैत्रिणीच्या नवऱ्यानं तिला 5 तोळ्याच्या पाटल्या आणल्या, तेव्हापासून माझ्या पोटात दुखायले म्हणले. आता हे पोट दुखणं किती वर्षानं कमी होईल, किती दिवसानं कमी होईल सांगा. जोपर्यंत आपण दुसऱ्याचं सुख पाहून समाधानी राहणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला समाधान प्राप्त होणार नाही. संत जगासाठी जगले म्हणून समाधानी होते, तुम्ही फक्त स्वतःसाठी जगता म्हणून जीवनामध्ये दुःख आहे. एक वेळा विचार करा, आपल्याला सोबत काय घेऊन जायचं आहे. सगळं इथं ठेवून जायचं आहे. गाडी बंगला सोनं नाणं पैसा अडका घरदार शेतीबाडी सगळं आपल्याला इथं सोडून खाली हातानं जायचं आहे. पैशासाठी जगावं का जगण्यासाठी पैसा कमवावा? बोला माय. पैशासाठी जगावं का जगण्यासाठी पैसा कमवावा? वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा, झटका येणार नाही. पैशासाठी कदापि जगू नका, जगण्यासाठी पैसा कमवा. जगण्यासाठी किती लागतं? अन्न वस्त्र निवारा. 3 टाईम भोजन मिळालं, अन्न वस्त्र मिळालं, संपलं. आणि ज्यावेळेस पैशासाठी जगायला सुरुवात करू, आशा संपत, आशा वाढत जातात. जेवढं जमा करल तेवढं वाढत जातं आणि एक दिवस आयुष्य संपून जातं. खाली हात आया था
खाली हात जाएगा. काय घेऊन जाणार? समाधान राहतच नाही. श्रीमंत कोणाला म्हणाव? कोणाला म्हणाव श्रीमंत? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला, ज्याच्याकडे गाडी बंगला आहे, शेतीबाडी आहे त्याला कोणाला म्हणाव श्रीमंत? श्रीमंताचं उत्तर देत असताना शिवमहापुराण आपल्यासमोर सांगता आहे, ज्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी आहेत तोच व्यक्ती या जगाच्या पाठीवर खरा श्रीमंत आहे. नंबर 1, अंथरुणाबरोबर गाढ झोप. 2, पंचपक्वान्नाच्या ताटाबरोबर चांगली भूक. 2, 3, श्रीमंतीबरोबर दान. 4, घरात परमार्थाचं नाम. या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच व्यक्ती या जगाच्या पाठीवर खरा श्रीमंत सांगितलेला आहे की नाही? अन्यथा मखमली गादी झोपायला आहे, पण झोपेची गोळी घ्यावी लागते, दरिद्रता आहे. पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे, भूकच लागत नाही, दरिद्रता आहे. भरपूर श्रीमंती आहे, दान धर्म नाही, दरिद्रता आहे. घरामध्ये देवारा आहे, पण घरामध्ये परमार्थाचं ज्ञान नाही, नामस्मरण नाही, दरिद्रता आहे. म्हणून श्रीमंतीबरोबर दान, घरात परमार्थाचं ज्ञान, अंथरुणाबरोबर गाढ झोप आणि पंचपक्वान्नाच्या ताटाबरोबर चांगली भूक, या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच व्यक्ती या जगाच्या पाठीवर खरा श्रीमंत सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण जगत असताना इतरांसाठी जगायला शिका. स्वतःसाठी जगू नका, पैशासाठी जगू नका, जगण्यासाठी पैसा कमवा. मी तर नेहमी म्हणत असतो, सरस्वती आणि लक्ष्मी या 2 देवी आपल्या समोर आहेत. सरस्वती म्हणजे आपण करत असलेला व्यवसाय, आपण करत असलेलं काम, आणि लक्ष्मी म्हणजे धन. धनरूपी लक्ष्मीच्या पाठीमागे न लागता तुम्ही जे काम करत आहात ते काम सरस्वती समजून प्रामाणिकपणानं ते काम करा. त्या सरस्वतीची पूजा करायला शिका. धनरूपी लक्ष्मी न मागता तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धनरूपी लक्ष्मीच्या पाठीमागे न लागता सरस्वतीची पूजा करायला शिका. धनरूपी लक्ष्मी ऑटोमॅटिक तुमच्या मागे येणार आहे. आणि ज्या वेळेस आपण या मनानं इतरांचं चांगलं व्हावं हा विचार आपल्या मनानं करू, त्यावेळेस 5वी भक्ती आणि 5वी पूजा या मनानं आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. इथं येऊन भगवंताचं नाम मनानं स्मरण करायची अजिबात गरज नाही. एकदा मी मुंबईला कीर्तनाला जात असताना माझ्या कारच्या समोर एक ट्रक जात होती आणि त्या ट्रकच्या पाठीमागे एक शायरी लिहिली होती आणि ती शायरी अशी होती, पहिली ओळ होती, हे भगवान सबका भला करे. काय लिहिलेलं होतं? हे भगवान सबका भला करे. पण खालच्या लाईनला लिहिलेलं होतं, शुरुआत मुझसे करे. काय लिहिलेलं होतं? शुरुआत मुझसे करे. हे भगवान सबका भला करे लेकिन शुरुआत मुझसे करे. म्हणजे देवा सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. असं चालेल का? नाही नाही. हे देवा अगोदर सगळ्यांचं भलं कर, हा विचार करणाऱ्या माणसाचं देव न मागता न सांगता भलं करतो. म्हणून जगण्यासाठी आपण त्या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करा की अगोदर सगळ्यांचं चांगलं कर. ज्यावेळेस शरीरानं या 5 प्रकारे आपण पूजा करू, 5 प्रकारे या पंच ज्ञानेंद्रियानं भगवंताची भक्ती करू, त्यावेळेस आपलं शरीर शुद्ध होईल आणि त्यावेळेस या शिवमहापुराण कथा हे ज्ञान आपल्या जीवाला सुख देणार आहेत. आपलं शरीरच शुद्ध नसेल, पंच ज्ञानेंद्रिय आपले दुराचारी कृत्य करत असतील, तर इथं करत असलेलं नामस्मरण, जीवनामध्ये घेत असलेली भक्ती आपल्या जीवनामध्ये फलदायी ठरणार नाही. देवाचं सुद्धा कसं आहे बघा, देवाच्या समोर उभं राहून आपण काय मागता याच्यापेक्षा देवाकडे पाठ असताना आपण कसं वागता याच्यावर देव आपल्याला सुख किंवा दुःख देत असतो. म्हणून देवाकडे पाठ असताना सुद्धा सत्कर्म करावे म्हणून सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपल्या हातून सत्कर्म व्हायला सुरुवात होतील त्यावेळेस ऑटोमॅटिक हे
शरीर मांसपिंडाचं मंत्रपिंडामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल आणि हे शरीर शुद्ध होऊन या ज्ञानरूपी औषधाचा आपल्या शरीरावर परिणाम होईल. मग कधीच म्हणायची वेळ येणार नाही की या जीवाला सुख हवंय. न मागता भगवान शिव परमात्मा आपल्याला सुखाची प्राप्ती करून देणार आहे. आणि ज्या वेळेस आपण शरीरानं शुद्ध होऊ त्या क्षणाला आपल्याला भगवान शिवाची आराधना करण्याचं, भगवान शिवाची पूजापाठ करण्याचं सौभाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल आणि त्याच क्षणाला आपण शिवपूजनाचे अधिकारी होऊ.